ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाला 15 मे रोजी 90 वर्ष पूर्ण झाली. या पुस्तकाचा इतिहास सुद्धा रंजक आहे. झालं असं की जात-पात तोडक परिषद ह्याची लाहोर येथे अधिवेशन होतं आणि त्याचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलं. परंतु काही कडव्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना ते भाषण डिलिव्हर करता नाही आलं आणि तेच पुस्तक म्हणून त्यांनी पुढे छापलं 15 मे 1936 रोजी. या पुस्तकाच्या नावाचंही फार महत्त्व आहे. ॲनिहिलेशन म्हणजे ॲबॉलिशन ऑफ कास्ट नाही आहे. काय फरक आहे ॲबॉलिशन आणि ॲनिहिलेशनमध्ये? तर ॲबॉलिशन म्हणजे एखादी प्रथा बंद करणं, जसं की सती प्रथा बंद करण्यात आली. तो राजकीय आणि कायदेशीर सुधारणा आहे. पण बाबासाहेबांना जाती व्यवस्था सुधारणा नाही तर ती विध्वंस करणं, ती उच्चाटन करणं हे अपेक्षित होतं. त्यासाठी त्यांनी या पुस्तकात पंचसूत्रे सांगितली. पहिला, यामध्ये आंतरजातीय विवाह करणं. दुसरं, जातीला दैवी मानू नका. तिसरं, पुजारी बनण्याचा अधिकार हा सर्व जातीतल्या लोकांना द्या. चौथा, शिक्षणाचा अधिकार सर्वांना असला पाहिजे. आणि पाचवं, राजकीय प्रतिनिधित्व सर्वांना असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आजही भारतामध्ये जातीचा अंत झालाय का? नसेल तर तो कसा करता येईल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण चर्चा करूया. धन्यवाद.